दादर माहीम विधानसभा मतदारसंघात पराभवानंतर शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले। मतदानाच्या दिवशी काही व्हॉट्सअॅप चॅट मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले असून त्याचा थेट फटका आपल्याला आणि आपल्या बहिणीला बसल्याचा दावा सरवणकर यांनी केला। हे कथित चॅट शिवसेनेचे दादर माहीम विधानसभा विभाग प्रमुख कुणाल वाडेकर यांनी समोर आणले। त्या चॅटमधून सरवणकर कुटुंबाचं काम करू नका असं आवाहन करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। हे संदेश मोठ्या प्रमाणात फिरल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला असंही वाडेकर यांनी सांगितलं। चॅट हे बघा ना, मी समोरच आणलेले आहे, हे दाखवतोय की ह्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही काम करायचं नाही। हे काय, मी तुम्हाला सांगतो, जे खरोखर भाजपचे जे जुने पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी खरोखर आमचं निष्ठेने काम केलं। पण ही जी टोळी आहे आणि यांचे जे कोण भाई बाई जे आहेत, यांनी जे केलं आहे ना कारस्थान, हे चुकीचं आहे। हे महायुतीच्या अगेन्स्ट काम केलेलं आहे। माझं एकच म्हणणं आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब की ह्याची शहानिशा तुम्ही करा। भाजपचे कार्यकर्ते माझ्या प्रचारात वेगळ्याच उद्दिष्टानं सक्रिय होते। शिवसेनेचे नेते समाधान सरवणकरांनी हे गंभीर आरोप केलेत। माझा पराभव ठरवून करण्यात आल्याचं सरवणकर म्हणाले। लोकसभा ते पालिकेच्या निवडणुकीपर्यंत हीच टोळी सातत्यानं सक्रिय होती। या टोळीचा आणि महेश सावंत यांच्याशी साटलोट असल्याचा सरवणकरांनी दावा केला। नियोजन करूनच माझा पराभव घडवून आणला। सायबर विभागात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। संबंधित व्यक्तीचे व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल रेकॉर्ड तपासावेत। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सरवणकर यांनी केली। जे कार्यकर्ते आहेत, आपल्याला देखील आता कळलं असेल की हे कार्यकर्ते कोण आहेत। त्या कार्यकर्त्यांची नावं त्याच्यात आहेत। काही ठराविक जी काही 2-3 नावं आहेत, ह्यांचं मला असं वाटतं की जो CDR असेल, हा सायबर क्राईमनी खरंच ती चॅट खरी आहे की खोटी आहे। त्यासोबतच यांनी जे काही 15 दिवसात कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलले आहेत, ह्या देखील बाहेर येणं गरजेचं आहे। आणि खावी इझी असतं त्यात बघा, आपण शेवटचं एक वाक्य आहे की मेसेज पे नहीं बात करते, व्हॉट्सअप कॉल पे बात करते। तर व्हॉट्सअप कॉल त्यानंतर कोणाकोणाला झालेले होते, त्याच्यावरती काय बोलणी झालेली, व्हॉट्सअप कॉलचा रेकॉर्ड निघतो का, ह्या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।